नमस्कार. आजचा विषय सगळ्यात हुशार माणूस हरला आणि शांत बसणारा जिंकला. साहेब, ऑर्डर दुसऱ्या कंपनीला मिळाली. फोन ठेवला गेला. ऑफिसमध्ये शांतता पसरली. टेबलावर पडलेली फाईल अजूनही उघडी होती. 6 महिने मेहनत, अनेक मीटिंग्स, प्रेझेंटेशन, कोटेशन्स, फॉलोअप आणि शेवटी ऑर्डर गेली. संदीप खुर्चीत मागे रेलून बसला. मनात एकच प्रश्न, मी नेमकं कुठे कमी पडलो? त्याच्यापेक्षा कमी अनुभवी कंपनीला ऑर्डर मिळाली होती. त्याच्याकडे मोठं ऑफिस नव्हतं, मोठी टीम नव्हती, ब्रँडही फार मोठा नव्हता. मग का? त्या रात्री त्याला झोप लागली नाही. राग, निराशा, अस्वस्थता सगळं डोक्यात फिरत होतं. सकाळी तो एका जुन्या उद्योगपती मित्राला भेटायला गेला. चहा आला. दोघे काही क्षण शांत बसले. मित्राने विचारलं, तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का ऑर्डर का गेली? संदीप म्हणाला, हो. मित्राने एक कागद काढला. त्यावर 2 शब्द लिहिले, व्यस्त आणि रणनीतिक. तो म्हणाला, गेले वर्षभरात तू काय केलंस? संदीपने लगेच सांगायला सुरुवात केली. नवीन वेबसाईट्स, नवीन लोगो, नवीन ऑफिस, अनेक प्रदर्शनं, भरपूर नेटवर्किंग आणि सोशल मीडियावर मोहिमा. मित्र शांतपणे ऐकत राहिला. मग विचारलं, छान. पण तुझ्या कंपनीच्या पुढच्या 5 वर्षाची स्पष्ट दिशा काय आहे? संदीप थांबला. तुझ्या ग्राहकांच्या 3 मोठ्या समस्या कोणत्या? संदीप विचारात पडला. तुझ्या व्यवसायात दर महिन्याला पुन्हा पुन्हा कोणती चूक घडते? उत्तर नव्हतं. तुझ्या टीममध्ये कोणती प्रक्रिया तुझ्याशिवाय चालू शकते? पुन्हा शांतता. मित्र म्हणाला मित्र हसला आणि म्हणाला, तू खूप काम करत आहेस, पण तू व्यवसाय बांधत नाहीयेस. त्या एका वाक्याने सगळं बदललं. पुढील काही महिने संदीप नवीन गोष्टी करण्याऐवजी जुन्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात केली. तो ग्राहकांशी जास्त बोलू लागला, कर्मचाऱ्यांना ऐकू लागला, तक्रारीच्या नोंदी करू लागला, पुन्हा पुन्हा घडणाऱ्या समस्यांचे नमुने शोधू लागला. त्याला एक गोष्ट लक्षात आली, कंपनीत समस्या वेगवेगळ्या दिसत होत्या, पण मूळ कारण एकच होतं. सिस्टम नव्हती. सगळं लोकावर चालत होतं, प्रक्रियांवर नाही. त्याने SOP तयार केलं, चेकलिस्ट तयार केल्या, जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या, आठवड्याचे रिव्ह्यू केले. पहिले काही महिने फारसा फरक पडला नाही, पण हळूहळू ग्राहक समाधानी होऊ लागले, टीम स्थिर झाली, चुका कमी झाल्या, नफा वाढू लागला. 2 वर्षांनी तोच ग्राहक पुन्हा परत आला. यावेळी ऑर्डर मोठी होती, खूप मोठी. मीटिंग संपताना ग्राहक म्हणाला, 2 वर्षापूर्वी तुमच्याकडे क्षमता होती, आज तुमच्याकडे विश्वास आहे. त्या दिवशी संदीपला समजलं, व्यवसाय हुशारीवर जिंकला जात नाही. व्यवसाय स्पष्टतेवर जिंकला जातो, निरीक्षणावर जिंकला जातो, भावनांवर नियंत्रण ठेवल्यावर जिंकला जातो आणि दररोज छोट्या सुधारणांवर जिंकला जातो. आजही अनेक उद्योजक सकाळपासून रात्रीपर्यंत धावत आहेत, व्यस्त आहेत, पण प्रगती करत नाहीत. कारण हालचाली आणि प्रगती यात फरक असतो. काही लोक संधी शोधतात, काही लोक संधीसाठी तयार होतात आणि इतिहास सांगतो, तयार असलेले लोकच पुढे जातात. म्हणून आज रात्री स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, माझा व्यवसाय नेमका कुठे पोहोचवायचा आहे? दुसरा, माझ्या व्यवसायात पुन्हा पुन्हा कोणती समस्या घडते? तिसरा, उद्या सकाळी मी 1% चांगलं काय करू शकतो? कारण सगळ्यात धोकादायक उद्योजक तो नसतो जो सगळ्यात हुशार असतो. सगळ्यात धोकादायक उद्योजक तो असतो जो शांतपणे विचार करतो, सतत शिकतो आणि इतर लोक प्रतिक्रिया देत असताना स्वतःचं भविष्य बांधत असतो. धन्यवाद.